हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतनामाची 2 अक्षरे आहेत, एक ओम आणि एक तत् सांकेतिक. जसे श्रीमद भगवत गीतेच्या अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलं आहे, ओम तत्सत इति निर्देशय ब्रह्मण त्रिविध समर्थ. म्हणजे या परमपिता परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्यासाठी केवळ या 3 शब्दांचा, ह्या 3 विधींचा जप करण्याचा आदेश आहे, नथिंग एल्स. यासाठी गीतादात्याने पर्याय दिला आहे की तो मंत्र केवळ तत्वदर्शी संत सांगू शकतो, मला ज्ञान नाही. तर ओम आहे ब्रह्मचं, क्षरपुरुषाचं, आणि तत् आहे अक्षरपुरुषाचं, आणि सत हे सांकेतिक आहे दोन्ही. हे परमक्षर ब्रह्मचे ज्याला आदिनाम म्हटले आहे. आता जसे आपण पुन्हा वाचूयात हे संतमत प्रकाश भाग 4 पृष्ठ नंबर 261. हे पहा, आता आपण इथे वाचतोय, जे तू पढ़्या पंडित बिंदोय अक्षर बिंदोय नावा परमत नानक एक लगाए जे कर सत समावा. सोई गुरु पूरा कहावे 2 अक्षर का भेद बतावे एक छुड़ावे एक लिखावे तो प्राणी निज घर को पावे. पुढे कबीर साहेबांचं प्रमाण दिलं आहे, कह कबीर अक्षर 2 भाग होगा खसम तलेगा राख. पुढे गुरु नानक साहेबजी म्हणतायत, एक अक्षर हर मन वसे नानक होत निहाल. ही 2 अक्षरे आणि त्याहून निराळं हे 3रं अक्षर. अक्षर 2 अक्षरांचं तर हे सतनाम बनतं ओम, आणि हे दुसरं आपल्या ज्यांना सतनाम प्राप्त आहे त्यांना हे खूप माहिती आहे. तर हे 2 मंत्र आहेत, आणि 3रं सारनाम आहे ते आदिनाम आहे. आता पहा 262 पानावर हा संतमत प्रकाश भाग 4. एके ठिकाणी पुन्हा गुरुसाहेब म्हणतायत, वेद कतेब सिमरत सब सासत इन पढ़्या मुक्त न होई एक अक्षर जो गुरुमुख जापे तिसकी निर्मल सोई. एक अक्षर देखील त्या सारनामाचा देखील जप करायचा आहे. गुरुमुख म्हणजे गुरुकडून प्राप्त करून त्याचा जप करायचा आहे. आणि हे नकली लोक म्हणतात जप करू नका, साधना करा. साधना आणि जप निराळे आहेत, त्यांना माहीत नाही. या जपाची देखील साधना आहे, मजुरी म्हणतात त्याला. आता पुण्यात्म्यांनो, आता त्या 2 अक्षराचा, आता तो 2 अक्षरी मंत्र ह्या राधास्वामीवाल्यांकडे नव्हता, संपूर्ण विश्वात कोणाकडेही नाही. हे तुम्ही सत्य माना. दासाचं एक वचन असं असेल जसं रजिस्ट्री केल्यासारखं. आता पहा, म्हणतायत नुसतं वाचण्याने होणार नाही. एक अक्षर 2 तर याआधी सांगितली, 3रं वेगळं आहे, त्यानेच कल्याण होईल. आता ते काय म्हणतायत, ते अक्षर आपल्या आत आहे. या गुरुग्रंथ साहेबांच्या वाणीला स्पष्ट करून सांगतायत सावंतसिंगजी. ते अक्षर तुमच्यामध्ये आहे आणि ते पार ब्रह्मला जाऊन मिळेल. अरे तुझी कमाल झाली. पहा, आपल्याला आंधळं बनवतायत हे लोक. गुरुग्रंथ साहेबमध्ये स्पष्ट लिहिलंय की या एका अक्षराचा देखील जप करा. जे तू पढ़्या पंडित बिन 2 अक्षर 2 नावा. आणि कबीर साहेब म्हणतायत, कह कबीर अक्षर 2 भाग. याचा जप कर वर्तमान काळात. मृत्यूनंतर पार ब्रह्म मिळेल. शिवदयालला प्राप्त झाला आणि बुक्कीत बसलाय भूत बनून. तुझी कमाल झाली. आता पुढे पाहू. हे अक्षर तुमच्यामध्ये आहे आणि ते पार ब्रह्मला गेल्यावर मिळेल. हे अक्षर याविषयी ते म्हणाले की पुढे जाऊन मिळेल ते पार ब्रह्मला. पुढे काय म्हणतात, हा धर्म आमचा धर्म नाही, ही जात आमची जात नाही, हा देश आमचा देश नाही. आमचा देश सचखंड आहे, आमची जात सतनाम आहे. इथे सतनाम जाती सांगितली की ते सतलोक सचखंड सगळं हेच आहे. आता पहा, ते म्हणतायत
पुढे शब्दाचे प्रकार आहेत. आत शब्दाचे प्रकार आहेत ओम शब्द, सोहम शब्द, सत शब्द. आत्मा दर्जानुसार आपल्या खऱ्या उद्दिष्टाकडे खऱ्या देशी चालला आहे. आता पहा परमात्मा काय म्हणतायत. मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैण चष्म, इनका फेरा मोतिया बंदरे. ह्या अक्षरांना हे लिहित देखील आहेत आणि सांगतायत की ही अक्षरं पार ब्रह्माला गेल्यावरती मिळतील, मेल्यावर. यांनी कुठली वीट, कुठला राडा. हे ओम तत्सत जे आहे ते गीतेमध्ये आहे, ते पाहिलं. आणि सोहम परमात्म्याच्या वाणीमधून चोरला. तर परमात्मा म्हणतायत बेखो के लष्कर फिरे. लष्कर म्हणजे टोळ्याच्या टोळ्या फिरतायत. ये बाणी चोर कठोर, पर सतगुरु धाम ना पहुंचेंगे ये 84 के ढोर. ओय होय. पुण्यात्म्यांनो, एवढे प्रमाण पाहिल्यानंतरही जो प्राणी ह्या नकलींपासून हटणार नाही, त्याच्याबद्दल परमात्मा काय सांगतायत कि चातुर प्राणी चोर है और मूड मुग्ध है ठोठ, और संतों के नहीं काम के फिर उनको दोगल जोट. म्हणजे एवढे प्रमाण पाहिल्यानंतरही हे चतुर प्राणी तर चोर आहेत. आपलं महात्म्य वाढवण्यासाठी, आपलं अज्ञान लपवून ठेवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतील, परंतु इतके पुरावे पाहून देखील जो मानत नाही तो मूढ मगध आहे ठोठ. तो तर मूर्खच आहे, बुद्धू आहे ती व्यक्ती. आणि पुढे परमात्मा म्हणतात की आम्हाला तर अशा व्यक्तींची आवश्यकता देखील नाही ज्याला इतकी सुद्धा समज नाहीये. तो कुठे चाललाय? त्या काळाच्या मुखात चाललाय, फसलाय. आणि एकदम सोडून चटकन पळत नाही. म्हणतात की तो संतांच्या कामाचा नाही, तो तिथेच राहील तर बरे काळाच्या मुखात. आता पुण्यात्म्यांनो, हे 2 अक्षरी नाम जो देतो तो पूर्ण गुरु आहे. तर हे तर पूर्ण नाहीत राधास्वामीवाले. आणि दुसऱ्या कोणी दिलं तर दाखवा मला 2 अक्षरी नाव. पूर्ण विश्वात दाखवा मला जर कोणी 2 अक्षरी नाव दिलं तर. याचा अर्थ ते सगळे फेल आहेत, त्यांच्याकडे मोक्षमार्ग नाहीये. आता प्रमाण तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या महापुरुषांनी या मंत्राचा जप केला. सगळ्यात आधी तुम्हाला सुप्रसिद्ध संत आदरणीय नानक साहेबजींची एक झलक दाखवतो. आणि ज्यांना गुरु नानक साहेबजींना राधास्वामी पंथ म्हणजे कुठलाही जो पंथ आहे तो मुक्त मानतात की ते अमर झाले आहेत. तर आपल्याला तीच साधना करावी लागेल जी त्या महापुरुषांनी केली ज्यांनी मोक्ष प्राप्त केला आणि ज्यांना परमात्म्याने येऊन हा मंत्र दिला. आता पहा, कॉन्सेप्ट तर क्लिअर झाली. जेव्हा परमात्मा भेटले यांना आणि त्यांनी त्यांना विधी सांगितली, गुरुरूपामध्ये आले आणि त्यांना सांगितलं आपण या मंत्राचा जप करा, मोक्षप्राप्ती होईल. त्यांनी तो जप केला, परंतु सोबतच त्यांना एक ताकीद दिली होती की हे सतनाम कोणालाही सांगू नका, गुप्त ठेवा. हे पहा, हे आहे सबसे बड़ी भाई बालेवाली की साखी, जवाहर सिंग, कृपाल सिंग अँड कंपनी. हे पहा, यात ही जन्मसाखी आजपर्यंत छापली गेली ती सर्वात मोठी आहे, ती सर्वात पुरातन साखी आहे. भाई बालेवाली जन्मसाखी श्री गुरुनानक देवजी यांची. पंजे साहिबां दी साखी ते 10 पादशाह दे जीवन चरित्र समेत मुकम्मल साखियां हन. प्रकाशक आहेत डॉक्टर जवाहर सिंग, कृपाल सिंग अँड कंपनी. पुस्तकावाली गली नंबर 8, बाग रामानंद, अमृतसर. ही इथे छापली गेली आहे. आता यात दाखवतो तुम्हाला समुंदर की साखीमध्ये 547व्या पानावर ही आहे समुंदर दी साखी, 547 पान. समंदर दी साखी. बाला संधू उवाच, म्हणजे बाला संधू बोलतायत. बाला आणि मर्दाना 2 शिष्य होते.
श्री नानक साहेबजींचे. बाला संधू म्हणतायत, ताते हे गुरु अंगद जी, जद गुरु नानक जी अजीते पासों विद्या होए, ता मर्दाने किहा सच्चे पातशाह जी असां समुंदर तां देखिया पर लंका ना देखी, जिथे रामचंद्र जी चढ़ाई कीती है। ता गुरु नानक जी किहा चलो भाई बाला ते मर्दाना, तुहानू रंज नहीं करना चाहिए करना, आँखें मीटो जा आँखें मीटे, खोलियां तां समुंदर दे कंडे जाई खड़े होए, ते आखण लगे बाला ते मर्दाना मेरे पीछे पीछे चले आओ, मुखों वाहिगुरु वाहिगुरु कहंदे आओ, ते अगे अगे गुरु जी तुर पे जैसे धरती ऊपर तुरदे सन। समुद्रावर चालू लागले. उसी तरह समुद्र ऊपर तुर पे जा चले जावण, ता पीछे पीछे बाला ते मर्दाना जावण, ता मर्दाना विचार कीता, मर्दाना विचार कीती कि गुरु नानक देव जी ओम सोहम जपदे जांदे हन, ता मर्दाना भी ओम सोहम लगा जपण ते लगा गोते खावण, ता गुरु नानक देव देखण, ता मर्दाना गोते खांदा है, ता गुरु जी किहा मर्दाना गुरु दी करनी वल नहीं देखना, गुरु दे बचना पर चलना चाहिए, तू मर्दाना ओहे आख जे असा आख्या है। ता मर्दाना फिर लगा वाहेगुरु वाहेगुरु कहण, ता फिर जल ऊपर उसी तरह तुरन लगा. आता पुण्यात्म्यांनो, काय सिद्ध झालं? नानकजी हा 2 अक्षरी मंत्र जपत असत. आता यांना ताकीद दिली होती परमात्म्याने की हा अद्याप सार्वजनिक करू नये, कोणाला प्रदान सुद्धा करू नये, ही माझ्यावर कृपा करा मुलांनो. परंतु हे तर त्या दृढ भक्तांपैकी होते, जे पवित्र वेदांमध्ये लिहिलं आहे की त्या दृढ भक्तांना मिळतो, चांगल्या आत्म्यांना, जे आदेशाचं पालन करतात. नानक साहेबांनी हा आपल्या मुलांनाही दिला नाही, श्रीचंद आणि लक्ष्मीचंद यांना. त्यांनी आपला स्वतःचाच एक वेगळा मंत्र बनवला आहे आणि त्यांनी पंथ चालवले आहेत वेगवेगळे, आणि ना त्या शीख समाजाला दिला. त्या गुरु नानक साहेबजींव्यतिरिक्त 9 गुरुसाहेबांकडे देखील हा मंत्र नव्हता. आता पुण्यात्म्यांनो, असं नाही की गुरु नानकजी आमचे कोणी शत्रू होते. त्यांना ताकीद होती की याला तुम्ही अमृतवाणी समजून सोडून द्या, हे ते वाचत राहतील, धार्मिक पुण्य करत राहतील. त्यांना ग्लुकोज लावलं. ग्लुकोजने रोग तर बरा होत नाही, परंतु शरीरही खराब होत नाही जोपर्यंत सर्जन येत नाही. जसं कोणी सर्जन बाहेर गेलाय आणि काही इमर्जन्सी केस आली तर डॉक्टरशी फोनवरती बोलतात, कंपाऊंडर किंवा दुसरे कोणी, तर म्हणतात ग्लुकोज लावा तुम्ही, मी आल्यावर ऑपरेशन करीन. तर जोपर्यंत डॉक्टर येत नाहीत 2-4 तास, तोपर्यंत ग्लुकोजने शरीर खराब होत नाही. तर हे महात्मा पुण्यात्मा येऊन आपल्याला एक ग्लुकोज लावून गेले. आत्तापर्यंत यांची वाणी ऐकून धार्मिक पुण्य करून मनुष्यजन्म होत राहिले. यांचे मोक्ष तर मिळू शकत नव्हता याने. आता ग्लुकोज लावून ते सोडून गेले आणि परमात्म्याने हा दास पाठवला सर्जन बनवून, आता पूर्ण रोग बरा करू. आता त्यांना दृढ आदेश होता, दाखवतो तुम्हाला, की हे कोणालाही सांगायचं नाही. हे पहा, साखी सचखंड दी. साखी सचखंड दी हे आहे 275व्या पानावर. आगे साखी सचखंड दी चली, ता गुरु नानक जी धुर सचखंड दरबार में जा पहुँचे, जहाँ बड़ा प्रकाश है. प्रकाश रूप तखत के ऊपर सत निरंकार जीते जीते स्वरूप बैठे हन. संपूर्ण भक्त म्हणजे सारे भक्त अवतार हात जोडून उभे आहेत. आता पहा,
या महापुरुषांनी किती किती कोडवर्डमध्ये लिहिलं आहे. श्री गुरु नानकजी सचखंडमध्ये गेले, सचखंड दरबारात गेले. ते पोहोचले जिथे खूप प्रकाश आहे सतलोकामध्ये. ऋतधामा वेदांमध्ये म्हटले. आणि प्रकाश, खूप प्रकाश आहे. प्रकाश रूपी तख्तावर सतनिरंकारजी स्वरूप बसले आहेत. आता पुण्यात्म्यांनो विचार करा, या महापुरुषांचे कोडवर्ड किती आश्चर्यकारक आहेत. वरती प्रकाश ही प्रकाश आहे त्या सतलोकात, कारण ते स्वयंप्रकाशित आहेत. जसे मणी प्रकाशित आहेत, तो साकार आहे आणि तो लोक असा प्रकाशित आहे. आणि त्या तख्तावरती ते सतनिरंकार म्हणजे ते परम सत्पुरुष बसले आहेत. ते प्रकाश रूप बसले आहेत, साकार बसले आहेत. निराकार काय बसणार हे पहा. चर्चा झाली त्यांची. त्या प्रकाश आहे. प्रकाश रूपी तख्तावरती सतनिरंकारजी स्वरूप बसले आहेत. जेती स्वरूप बसले आहेत. निरंकार जेती, ज्योती स्वरूप. मला थोडं पंजाबी नीट येत नाही. हे निरंकार ज्योती स्वरूप बसले आहेत. म्हणजे तेजोमय परमात्मा तिथे बसले आहेत, साकार आहेत, मनुष्य आहेत. मग त्यांचं बोलणं होतं. मग संपूर्ण भक्तावतार हात जोडून उभे आहेत. आता बाबा नानकजींनी जो त्या कोटी सूर्यासमान म्हणजे करोडो सूर्यांप्रमाणे प्रकाशमान आहे. करोडो चंद्रांसारखा शीतल याचा प्रकाश आहे. म्हणजे याचा प्रकाश आहे. तर निराकाराचा प्रकाश कुठून आला? सूर्याचा प्रकाश आहे. आणि सूर्य तर साकार झाला. चंद्राचा प्रकाश आहे, चंद्र तर साकार झाला. तसंच परमात्म्याने इथे स्पष्ट लिहिलंय की तो तख्तावर बसला आहे, त्याचा प्रकाश आहे. पहा, ज्याचा चंद्रासारखा प्रकाश आहे, करोडो चंद्रांसारखा शीतल प्रकाश आहे. त्या सच्चा प्रकाश बीजात प्रवेश केला. त्या ज्योतरूपी भगवानाची स्तुती केली. आणि पुढे सत्स्वरूप निरंकार विष्णूजी विराजमान आहेत. आणि सर्व समर्थ, सर्व शक्तिमान भगवंतजींनी म्हटलं. आता पहा, बालाजी, हे बालाजी लिहित आहेत की त्यावर तेजोमय शरीर लोक आहे, त्यात तेजोमय तख्त आहे. त्या तेजोमय तख्तावर प्रकाशरूपी भगवान बसले आहेत आणि ते विष्णूजी आहेत. आता पुण्यात्म्यांनो, कारण बाला आणि मर्दाना यांनाच जर हे ज्ञान द्यायचं होतं तर दासाची काय गरज होती? आता इथे हा दास सांगतोय की तो विष्णू नाही, कारण की हा परमात्मा स्वयं साकार आहे. आणि तिथे म्हणतायत कोट्टण विष्णू करे करिल्ला. त्या सच्च्या दरबारामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासारखे करोडो उभे आहेत हात जोडून परमात्म्यासमोर. आणि तेच इथे प्रमाण आहे. पुढे पहा काय चर्चा होते या महापुरुषांमध्ये. हे विष्णूजी नाही आहेत, हा सत्पुरुष आहे, परमात्मा आहे. त्यात निरंकार विष्णू जी विराजमान आहेत. सर्व समर्थ, सर्व शक्तिमान भगवंतांनी म्हटलं, या नानक भक्त, तू सदा माझ्यामध्ये विलीन आहेस. आता तुझ्यात आणि माझ्यात कुठलाच भेद नाही. परंतु ज्यासाठी संसारात सतनाम उपदेशाच्या जपासाठी त्या कारणाने गेलात ते दृढ आहे. मग श्री गुरु नानकजी म्हणाले, हे सर्वश्रेष्ठ स्वामी, जिथे आपली आज्ञा होईल तिथे
सतनामाचा प्रकाश, सतनामाच्या प्रकाशाचं चक्र फिरवेन आणि जिथे जिथे आपला हुकूम होईल तिथे तिथे सतनामाचा प्रकाश करीन. पुढे तुमची जशी परवानगी, म्हणजे जेव्हा तुमची परवानगी असेल तेव्हाच आणि तसंच होईल, असं म्हणून श्री गुरु नानकजींनी शब्द उच्चारण केलं. आता हे होतं पंजाबी, मला नीट येत नाही. आता परत हिंदीमध्ये दाखवतो. पुण्यात्म्यांनो, दासाची इच्छा आहे की असा हात मारावा की जुना रंग साफ आणि नवीन रंग ओरिजिनल पेंट पक्का होऊन जावा. हे पहा, हा हिंदी अनुवाद केलाय या शीख समाजवाल्यांनी. चतरसिंग, भाई चतरसिंग जीवनसिंध अमृतसर इथे छापला आहे. भाई बालेवाली, श्री गुरुनानक देवजी की जन्मसाखी, पंजे साहिब आणि दास पातशाही यांचं जीवन संपूर्ण साखियासहित दर्ज आहे. प्रकाशक आहेत भाई चतरसिंग जीवनसिंग अमृतसर. हे इथून बाजारभाई सेवा अमृतसर इथून प्रकाशित आहे. हे त्यांचे फॅक्स नंबर आणि फोन नंबर आहेत. सचखंड की साखी पान नंबर 309 वर. यात काय लिहिलंय की गुरुजी तिथं पोहोचले जिथे महान प्रकाश आहे आणि प्रकाश रूपी सिंहासनावर निरंकार स्वतः विराजमान आहेत आणि देवी देवता अवतार आपले हात जोडून आज्ञेच्या प्रतीक्षेत उभे आहेत. तो प्रकाश लाखो चंद्रांच्या प्रकाशाहून परमसुखदायी शीतल प्रकाश आहे. तेव्हा गुरुजींनी तिथे स्तुती केली विष्णूजींच्या उपस्थितीत. ते स्थान परमरम्य झाले होते. तेव्हा भगवान प्रेमाने म्हणाले, या नानकदेव, तुम्ही तर सदैव माझ्यामध्ये सामावलेले आहात. तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहिलेला नाही, काहीही फरक नाही. तुम्हाला सतनामाच्या उपदेशार्थ संसारात पाठवलं आहे. तेव्हा गुरुसाहेब म्हणाले, हे सर्वज्ञ, जिथे तुमची आज्ञा होती तिथे सतनामाचा प्रकाश मी केला आहे आणि जिथे जी आज्ञा असेल ती मी पूर्ण करेन. हे सांगून गुरुजींनी हे शब्द सांगितले. पुण्यात्म्यांनो, काय समजलं? धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार सबद की तबार न जाई, सार सबद बाहर जो पढ़ी, या बिचली पीडी हंस न तरही. आता याच समुंदर साखीचा हिंदी अनुवाद आपण पाहू. काही शंका राहू नये, कारण पंजाबी आम्हाला थोडं कमी येतं, म्हणून काही शंका राहू नये म्हणून आपण हा हिंदी अनुवाद वाचत आहोत. पृष्ठ नंबर 559 वर ही हिंदी भाषेतील जन्मसाखी आहे. समुंदर की साखी. एक दिवस मर्दाना म्हणाला, महाराज, माझी इच्छा आहे की समुद्रात जी लंका आहे तिथे फिरून यावं. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तुमचे डोळे बंद करा. जेव्हा मी आणि मर्दानाने डोळे बंद करून क्षणभरात उघडले तेव्हा आम्ही लोक गुरुजींबरोबर महान समुद्र तीरावर उभे होतो. तेव्हा गुरुजी म्हणाले की तुम्ही लोक समुद्राच्या पाण्यावरून वाहेगुरूंचा जप करत पायी चालत या. हे गुरु अंगददेवाला सांगतायत, बालाजी, आम्ही गुरुजींच्या पाठीमागे अशा प्रकारे जात होतो जसा सुखी पृथ्वीवर चालत असतो आणि गुरुजी पुढे पुढे ओम सोहमचा जप करत चालले होते. तेव्हा मर्दानाने विचार केला की आपणही ओम सोहमचा जप का करू नये. तेव्हा मर्दाना देखील ओम सोहमचा जप करू लागला आणि बस तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. मग गुरुजी म्हणाले, मागे पाहिलं आणि हसून म्हणू लागले, मर्दाना, शिष्याचा धर्म आहे की गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालायचं, म्हणून तू वाहेगुरूचा जप कर. वाहेगुरूच जप यातच तुझं कल्याण आहे. जेव्हा मर्दानाने वाहेगुरूचा जप सुरू केला. आता हे तर खूप पाहिलं आपण. आता काय स्पष्ट झालं?
सोय गुरु पुरा कहावे, जो दो अक्षर का भेद बतावे. आता पुण्यात्म्यांनो, जसं आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीमध्ये हा मंत्र जसाच्या तसा लिहिला आहे. राम नाम जप कर थर होई, ओम सोहम मंत्र दोई. आता पुण्यात्म्यांनो, जरी कुणाला या नामाचा भेद समजला, कारण की आम्ही आता सर्रास देतच आहोत, काही हरकतच राहिली नाही. यासाठी परमात्म्याने 1997 मार्च महिन्यामध्ये दासाला सांगितलं की निर्भय होऊन या मंत्राचा प्रसार कर, कारण की त्यावेळी शिष्यगण कमी होते. दास तर 94-95 पासूनच देऊ लागला होता. परंतु जे कोण कोण होते, समजा हा मंत्र एखादा भक्त दुसऱ्याला सांगत असे, तो म्हणायचा सोड, असा कुठे मंत्र असतो का? मंत्र असतो ओम नमो शिवाय, हरे राम हरे कृष्ण, राधे श्याम. तर कुणाला ते पटत नसे आणि या नकली लोकांना समजलं की आम्ही काय साधना सांगतो. आता बुद्धिमान समाज समजून जाईल यासाठी याला सार्वजनिक केलं जात आहे, परंतु सारनाम आम्ही सांगू शकत नाही. परमात्मा म्हणाले होते, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द किते बाहेर ना जाई. याचा उच्चार कधी करू नको सारनामाचा. हा दासच वेळ आल्यावर हे सारनाम सांगेल, त्याला सार्वजनिक केलं जाईल. तर यासाठी ते उघडलं आहे. आदरणीय गरीबदास साहेबजींनी सांगितलंय, नामाची पा ओम तारी, पीछे सोहम भेद बिचारी, सार शब्द पाया जद लोई, आवागमन बहुड ना होई. जसं परमेश्वराने सांगितलं आहे कि सोहम सोहम जप मरे वृथा जन्म गवाया, जो जन होगा जो हरि वो लेगा शब्द बिल गाय. आता केवळ सोहमचा जप केल्याने तर मोक्ष मिळत नाही. हे सतनाम बनवून याचा 2 अक्षराचा जप एकत्र करावा लागेल. याची विधी वेगळी आहे जाप करण्याची, श्वास उच्छवासाने. आणि सारनामा बिना हे एकटं व्यर्थ आहे आणि याच्याशिवाय सारनाम काम करणार नाही. सोहम ऊपर और है सत्सुकृत एक नाम, सब हंसों का वंश है जहां बसती सतलोक ठाम. ते सारनाम वेगळं असेल. 3 मंत्रांच्या जपाने मोक्ष मिळेल. आणि हा जसा आम्ही तुम्हाला पहिला मंत्र देत आहोत, हा आपल्या कमलांना साफ करेल या रस्त्याला. आपल्या कमलांमध्ये कोण आहेत? हे देवलोक आहेत. हे इथले अधिकारी प्रबंधक आहेत. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी मानवाने किती प्रयत्न केले. ज्येष्ठ जून महिन्यात राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इथं उन्हाळ्याच्या दिवसात आग बरसते आणि महापुरुषांनी धुनी लावून लावून, चारही बाजूंना अग्नी लावून, मध्ये बसून परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न केला. एका पायावर उभं राहून किती कठीण तप केलं. तर पुण्यात्म्यांनो, दास देखील जाणतो की थोडंफार ऊन आहे, परंतु ह्या अनमोल अमृताचा वर्षाव तुमच्या कामाला येईल. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मानवाने किती प्रयत्न केले. ज्येष्ठच्या जूनच्या महिन्यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश प्रांतात उन्हाळ्यामध्ये आग बरसते आणि महापुरुष धुनी लावून लावून, चारही बाजूंना अग्नी पेटवून, मध्ये बसून परमात्म्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करतात. एका पायावर उभं राहून किती कठीण तप करतात. तर पुण्यात्म्यांनो, दास पण समजतो की थोडीफार उष्णता आहे. ह्या अनमोल अमृताचा वर्षाव करीत आहे, ते कामी येईल. आता आपल्याला दाखवतो की कसा मोक्ष मिळेल. जसे हे राधास्वामी पंथाचे संत आणि त्यांचे भक्त म्हणतात, साडे गुरुजी तो सिद्ध त्रिकुटी से सुरू कर दे. त्याच्या खालच्याशी आम्हाला काही देणं घेणं नसतं. पहा कसे लहान मुलासारखे बोलतायत. तर व्हॉट इज त्रिकुटी? त्रिकुटी म्हणजे काय? त्रिकुटी एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि जसं आपल्याला स्वदेशी यायचंय, तर स्वदेश यायचं असेल तर त्यांच्या देशातून ऋणमुक्त व्हायला लागेल. नो ड्यूज असं प्रमाणपत्र घ्यायला लागेल. तर आम्ही या दुसऱ्या देशात येऊन आमचे सगळे सिस्टीम फेल झाले. जसं कोणी परदेशात गेलेला असेल तर त्याने कनेक्शन घेतलेलं आहे विजेचं, टेलिफोनचं, पाण्याचं, गॅसचं, आणि त्यांचा
कारभार नीट चालला नाही तर सगळे कनेक्शन कापतात. तर कारभार सगळा ठप्प झाला तर त्याची काय पद्धत आहे? तो कारभार ठीक करण्यासाठी ते कनेक्शन परत घ्यावं लागतं. त्याच्यासाठी त्याला गॅरंटर हवा, नाहीतर सरकार देणार नाही त्याला त्या सुविधा. तर पुण्यात्म्यांनो, आपण युगायुगांपासून चुकीची साधना करून आपल्या पुंजीचा नाश करत आहोत आणि आपल्यावर ऋण वाढलं या सर्व देवतांचे जे काळाचे प्रबंधक आहेत. तर या प्रबंधकांचं आपल्या शरीरावरती नियंत्रण आहे. जसे मूळ कमळामध्ये गणेशजी, जसं पाठीचा कणा असतो ना, बॅकबोन म्हणतात, हा जिथे गुदद्वाराजवळ संपतो त्याच्या 2 बोटं वरती, त्याला गुदकमल असंही म्हणतात. आणि तिथे मूळ कमळ आहे, गणेशजींचं वास्तव्य आहे आणि त्याचा तो मंत्र आहे जो दास आपल्याला देतो आहे. त्याच्यावर 2 बोटं वरती स्वाधिष्ठान चक्र म्हणजे कमळ आहे, याला स्वादचक्र म्हणतात संत. त्यामध्ये सावित्री ब्रह्माचा वास आहे. त्याच्या वरती नाभीच्या मागे जी नाभी आहे त्याच्या मागच्या बाजूला पाठीच्या कण्याला चिकटून तिथे ते नाभी कमळ आहे. विष्णूजींचा आणि लक्ष्मीजींचा वास आहे. हे हृदय कमळ आहे. हे दोन्ही स्तनांच्या मध्ये हे हार्ट नाहीये, हे मध्याचं कमळ आहे, मध्याचं. इथे याच्या मागे पाठीचा कणा आहे, तर ह्या 2 स्तनांच्या मध्ये मागे. तर याची 12 शिव आणि पार्वतीची कमळं आहेत. स्थान आहे, त्यांचं अधिपत्य आहे, वास्तव्य आहे. त्यानंतर कंठकमळामध्ये हा नाही, इथे मागे पाठीचा कणा जिथे वाकतो ह्या इथे तो थोडा रुंद पण असतो. 16 पाकळ्यांचं कमळ आहे. अशा छोट्या पातळ पातळ पाकळ्या आहेत. त्यात दुर्गा म्हणजे शक्तीचा वास आहे आणि त्याच्या पुढे त्रिकुटी आहे. पुण्यात्म्यांनो, आपल्याला त्रिकुटीला यायचं आहे इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तर तेव्हाच येऊ शकू जेव्हा आपल्याकडे बाकीचा सर्व क्लिअरन्स असेल. त्या पालम एअरपोर्टवर तुम्ही कितीही फिरत राहिलात तरी तुम्हाला कोण प्रवेश देईल विमानात? तर त्या एअरपोर्टवर जाण्याआधी, त्या त्रिकुटीला जाण्याआधी आपल्याला सर्व क्लिअरन्स घ्यावा लागेल. तर आपणासाठी गॅरंटर बनेल हा दास आणि आपल्याला हा मंत्र दिला जातो. आपलं कनेक्शन पुन्हा चालू केलं जाईल ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गणेश यांच्याशी आणि आपण मग कमाई करून यांचं लोन उतरून टाकाल. असे हे मंत्र आपल्याला जेव्हा दिले जातात तर संसार सोडून जेव्हा तुम्ही जाता, आपण सर्वात आधी मूळ कमळात जातो अकाउंट पाहण्यासाठी. परंतु तिथे आपलं ह्या मंत्रामुळे कमळ उघडलं म्हणजे तुमचा रस्ता साफ झाला. तिथे तुमचे कागदपत्र अडत नाहीत, अजिबात अडथळे येत नाहीत. तर आपण मूळ कमळाच्या पुढे आपण नाभी स्वाधिचक्रात, स्वादकमलातून मग नाभी कमलात, हृदय कमलात, मग कंठ कमलात आणि मग आपण त्रिकुटीवर पोहोचाल. आता पुण्यात्म्यांनो, आता इथपर्यंत त्रिकुटीला जाण्याच्या आधी जी आधीच्या मंत्रांची कमाई आपण इथे यांना देऊन टाकू. आता हिशेब बरोबर झाला. आता पुढे आपण त्रिकुटीला पोहोचतो जेव्हा आपल्याकडे हा 2 अक्षराचा जो मंत्र आहे सतनाम, यामध्ये एक ओम मंत्र आहे. ह्या ओम मंत्राला आपण, ही ओम मंत्राची कमाई ब्रह्मची आहे आणि ह्याची कमाई आपण ह्या काळाला सोडून देऊ, ब्रह्मला सोडून देऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तू परमधामाला आणि परमशांतीला प्राप्त होशील. आणि त्यासाठी त्यांनी पर्याय दिला की मी नाही जाणत ते तत्वदर्शी संताचा शोध घे. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात सांगितलं आहे की हे गीतेमधील सर्वात गुप्त ज्ञान मी तुला दिलं आहे. हे सगळ्यात गुप्त ज्ञान मी तुला दिलं आहे की माझ्या शरण तुला राहायचं असेल तर युद्ध करावं लागेल. 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या मंत्रामध्ये, आणि माझं स्मरण करशील तर मलाच प्राप्त होशील. गीतेच्या अध्याय 8 मध्ये श्लोक 8, 9, 10 की तू परमक्षर ब्रह्मची साधना केलीस तर त्यालाच प्राप्त होशील. गीतेच्या अध्याय नंबर 17च्या श्लोक 23 मध्ये त्या परमक्षर ब्रह्मच्या साधनेचे मंत्र दिले आहेत. ओम तत्सत य इति निर्देश ब्रह्मण त्रिविध स्मृतः. त्यांच्या स्मरण करण्याचा 3 मंत्रांचा जप आहे. त्याला तत्वदर्शी संत सांगू शकतात, मी नाही. आपला मंत्र सांगितला 8व्या अध्यायाच्या
13व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण मामनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा एक ओम मंत्र आहे. याचं स्मरण करत करत शरीर सोडून जातात, त्याला परमगती प्राप्त होते. ओम या स्तराची. ओम स्तराची कुठला आहे ब्रह्मलोक? ब्रह्मलोकामध्ये गेलेले ही प्राणी परत येतात, जन्ममृत्यू होतो. तर इथे फक्त ओम जप करण्याचे अन्य लाभ आहेत. ह्या दोन्हींचा मिळून जप केला तर अन्य लाभ आहेत. आणि श्वास मौखिक जप केला तर अन्य लाभ आहेत. श्वासाने जप केला तर त्याचे अन्य लाभ आहेत. तर जेव्हा आम्ही त्रिकुटीवर पोहोचू, आपण याच्या ओम नावाची कमाई सोडून देऊ. आपण आधी काय करत राहिलो? ओम नावाचा जप करून ब्रह्मलोकात जातो आणि तिथे हजारो युगांपर्यंत राहून आपण कमावलेलं पुण्य बर्बाद करतो आणि मग इथे गाढव बनून फिरतो. आपण त्या पापांच्या ओझ्याने असे दबून राहिलो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 पासून 66 पर्यंत एक निर्णायक ज्ञान आलं. पूर्ण निष्कर्ष आला श्रीमद भगवद्गीतेचा. गीता ज्ञानदाता म्हणतो माझ्या शरणमध्ये राहायचं आहे तर मला नमस्कार कर. 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकामध्ये माझ्यावर श्रद्धा ठेव, माझं भजन कर, मला प्राप्त करशील. आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की अर्जुन तू सर्व भावाने, काय म्हटलंय? सर्व धर्मान परित्यज माम एकम शरणम व्रज आपल्याला दाखवतो गीता. आता इथे पुण्यात्म्यांनो दास स्पष्ट करणार आहे मोक्ष कसा मिळतो. हे कंपल्सरी आहे की कशी मुक्ती मिळेल आणि कुठल्या कुठल्या महापुरुषांनी हा जप केला. आदरणीय धर्मदासजींना स्वयं परमेश्वराने हा मंत्र दिला 2 अक्षरांचा आणि आधी नावाला गुप्त ठेवलं की सांगायचं नाही, मी तुला हा देतो. ह्या सर्व महापुरुषांनाही दिला, परंतु यांनी यापुढे त्याचं नाव निशाणही सांगितलं नाही. सतनामाला सार्वजनिक पहा नानक साहेबजींनी त्यांना हे पण सिद्ध करायचं होतं की ह्या नावाचा जप करून मला मोक्ष मिळाला, आणि ही पण दृढता, असं ते लपू शकलं नव्हतं. त्या मर्दाना आणि बाला यांना झटका पण दिला होता की त्यानंतर पूर्ण शीख समाज इतका घाबरला, त्यांनी नाव पण घेतलं नाही या मंत्राचं आणि लपवून ठेवला. गुरु ग्रंथ साहिबमध्ये पण येऊ दिला नाही की कुठे एखाद्या शीख समाजाच्या मुलाने याचा चुकून जप केला तर त्याची मर्दानासारखी हालत होऊ नये, त्याचं नुकसान व्हायला नको गुरुजींच्या आज्ञेचा अनादर झाल्यामुळे. आणि हे जरुरी होतं म्हणून झटका दिला त्यांना, नाहीतर ते स्वतः जप करत होते, मग यांना कसं मना करणार. आणि पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत पूर्ण ज्ञान होत नाही जीवाला तोपर्यंत हा मंत्र देणं सुद्धा उपयोगाचं नाही. परमात्मा म्हणतात अति आधीन दीन हो प्राणी तब ये कहणा अखत कहाणी. आता जितके कबीरपंथी वा दुसऱ्या पंथाचे लोक आहेत ते पीडा टाळण्यासाठी एकाच वेळी 4 किंवा 5 नावं देतात आणि म्हणतात जा बेटा खेळायला. आता काही नाम असेल तर देतील ना, ते तर ठीक आहे, भ्रमित करण्याची गोष्ट आहे. पवित्र कबीर सागरमध्ये लिहिलं आहे की 3 स्तरांवरती नाम देण्याची प्रक्रिया पूर्ण होते. प्रथम हा मंत्र आपल्याला पेय पदार्थाबरोबर पाण्याबरोबर अमृत बनवून द्यावा लागतो, कबीर सागरमध्ये लिहिलंय. आणि पुण्यात्म्यांनो, दुसऱ्या स्तरावर त्याची दृढता पाहून, त्याची भक्ती व पुण्य पाहून त्याला सतनाम दिलं जातं. नंतर सतनामाची दृढता आणि भक्तीची कमाई यांचा पारा पाहिला जातो थर्मामीटर लावून. त्यानंतर सारनाम दिलं जातं तर काम करेल, नाही तर नाही काम करणार. तर 3 स्तरांची पूर्ण प्रोसेस आहे. आणि बाकी हे नकली कबीर पंथांचे लोक म्हणतात की आमच्याकडे असा मार्ग आहे, तसा कोणाकडेच नाहीये आणि त्यांच्याकडे कख सुद्धा नाहीये, उटपटांग नावं देतात. आता पुण्यात्म्यांनो, जसं आपल्याला दासाने पवित्र कुराण शरीफ दाखवले, पवित्र वेद दाखवले, आता त्या धर्मांच्या धर्मियांनी आपापल्या सद्ग्रंथांचं ज्ञान नाहीये, तसंच या कबीर पंथांच्या लोकांना कबीर सागरचं ज्ञान नाहीये. हे सत्य माना. ही तर परमात्म्यावाली वाणी आहे. आता जो प्रसंग चालू आहे की एक श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक क्रमांक 66 मध्ये एक व्रज शब्द आहे. आणि या अडाणी लोकांनी, अज्ञानी धर्मगुरूंनी, ऋषींनी, आचार्यांनी, शंकराचार्यांनी आणि मंडलेश्वरांनी
ह्या अर्थाचा अनर्थ करून ठेवलाय आणि गोंधळात टाकलाय. कोणी म्हणतात की त्या समासामध्ये असं बनतं. आता यात समास काय करेल? व्रज म्हणजे जाणे आहे, गो म्हणजे जाणे आहे, इंग्रजी शब्द आहे, आणि त्याचा अर्थ येणं करतो. किती समजदार आहे, काहीही बनवतोय त्या व्याकरणामध्येच. ते सेंटेन्स तो समजूच शकला नाही. आता पहा त्याचा काय अर्थ आहे. श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूर द्वारा प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका यांनी भाषांतर केलं आहे. ह्याच्या 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात तुम्हाला दाखवतो. ही आहे श्रीमद भगवद्गीता, अध्याय नंबर 18 आणि श्लोक नंबर 66. ह्यामध्ये काय लिहिलंय? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. यांनी काय म्हटले? संपूर्ण धर्माचं अर्थात संपूर्ण कर्तव्य कर्मांचं माझ्यात त्याग कर, धर्मांचा माझ्यात त्याग कर, तू फक्त एक. मामचा अर्थ यांनी काय लिहिलाय की मज सर्वशक्तिमान सर्वाधार परमेश्वराच्या शरणामध्ये, शरणम म्हणजे शरणामध्ये, व्रज म्हणजे येणे. खरं तर व्रजचा अर्थ जाणे असा आहे. अहम त्वा मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, शोक करू नकोस. आता पुण्यात्म्यांनो, आधी व्रज म्हणजे येणं आहे की जाणं आहे ही संकल्पना स्पष्ट करावी लागेल. पहिल्यांदा थोडंसं हे प्रकरण पूर्ण करू की हा ओम नावाचा जो मंत्र आहे तो आपण काळाला देऊ. त्रिकुटीमध्ये खातं असेल आपलं आणि तिथं ह्या दासाच्या रूपात तुम्हाला परमात्मा समोर दिसेल. आता जसा आपला भाव सांगितला ना, जसं की समजा मूळधन 100 रुपये आहे. गुरु गोविंद कर जाणिये रहिये शब्द समाये मिले जब दंडवत बंदगी निद पल पल ध्यान लगावे. गुरुजींना ॲज अ गॉड ट्रीट करा. तर जसा भाव आपला ह्या दासाच्या प्रती इथे रिहर्सलमध्ये आपला असेल तसाच त्रिकुटीमध्ये पण असेल. तेही असंच एखाद्या स्वप्नासारखं होईल. हेही स्वप्नच आहे. तर जसा इथे भाव आपला की गुरुजींना पाहिल्यावर तुम्ही अधीर होता आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवायला बेचैन होत असाल, अग्रेसर होत असाल, तर तिथे आपल्याला असाच दास मिळेल. दासाच्या रूपात परमात्मा कबीरजी मिळतील. आपण पळत पळत जाल आपल्या गुरुजींकडे, तर तुम्हाला घेऊन परमात्मा धर्मराजाकडे जाईल की घ्या आमचा हिशेब करा, कर याचा हिशेब. हा ओम नावाचा जप आहे, हा पकडा, बाकी सोडा सगळं. तर जो दुसरा मंत्र आहे ओमच्या बरोबर 2 अक्षरी, तो परब्रह्मचा जप आहे, अक्षर पुरुषाचा. त्याचे 21 ब्रह्मांड, 7 शंख ब्रह्मांडांच्या पलीकडचा. आता पहा, एक ब्रह्मांडाचं चित्र हे एका ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. हे पहा, हा जो लंबवर्तुळाकार आकार आहे हे ब्रह्मांडाचं चित्र आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे? हे खालचे 7 हे अतल वितल इत्यादी आहेत. यात हा पृथ्वी लोक आहे. हे शिवजींचं लोक, हे ब्रह्माजींचं लोक, हे विष्णूजींचं लोक, आणि यानंतर हे धर्मराजांचं लोक आहे. हा कॉमन स्वर्ग आहे, इंद्राचं लोक असे याला म्हणतात. आणि हा आहे तो ब्रह्मलोक. हा आहे तो ब्रह्मलोक. आणि इथे हा गुप्त राहतो, काळ. याने 3 स्थानं बनवली आहेत वेगळी, गुप्त. आणि इथे तो आपली पत्नी दुर्गा हिच्याबरोबर ह्या 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून 3 पुत्रांची उत्पत्ती करतो. आता आपल्याला जो प्रसंग पाहायचा आहे तो पहा. हे तर एक ब्रह्मांड आहे. अशी काळाची 21 ब्रह्मांड आहेत. 21 ब्रह्मांड आहेत. तर आता हे पहा, ही आहेत ज्योतनिरंजनची 21 ब्रह्मांड. हे सगळं चित्र पहा. ह्यामध्ये काय केलंय याने? ही जी चेंडूसारखी दिसत आहेत हे समजा एक ब्रह्मांड आहे. आता हे ब्रह्मांड, अशा 5 ब्रह्मांडांचा एक गट बनवला याने. याला महाब्रह्मांड म्हणतायत. महाब्रह्मांड आहे हे. तर अशा 4 महाब्रह्मांडांनी ह्या 20 ब्रह्मांडांना रोखून धरलं आहे. ही स्वतंत्रपणे आपापली फिरत असतात आणि ही स्वतःही वेगवेगळी फिरत असतात. लोक पण फिरत असतात. हा
अजून एक लोक गुप्त आहे त्यांचा. आणि इथे याने एक नकली लोक, नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अकय अनामी लोक याची रचना पण केली आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये याने हे एक ब्रह्मांड आहे. आता त्याची तर 21 महाब्रह्मांड आहेत. ह्या एका ब्रह्मांडामध्ये पाहूया. पहा, यामध्ये महाइंद्राचा द्वीप आणि मग नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अनामी लोकाची रचना केलेली आहे आपल्या दुर्गाने, मायाने, शक्तीने, जीवांना फसवायला. आता ही 21 ब्रह्मांड आहेत काळाची आणि हा रस्ता आहे, हा याच्या मधून रस्ता आहे बाहेर जायचा. आता पहा, हे एक ब्रह्मांड आहे. आत्तापर्यंत जी 10 द्वारं सांगितली आहेत ते 10वं द्वार जे आहे हे आहे 10वं द्वार एका ब्रह्मांडाचं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेबजी. आपलं नाव? पद्मा आनंदा ढोबळे. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, कोल्हापूर येथून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी प्रायव्हेट जॉब करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 5 जानेवारी 2010 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? महाराष्ट्रात जी पारंपरिक भक्ती आहे तीच करत होते, जसं की संकष्टी, परत लक्ष्मी व्रत वगैरे, सोमव्रत वगैरे, अगदी न पाणी पिता मी व्रत वगैरे केलेत भरपूर असे. आणि सारखं महिन्यातून 1-2 एकदा तरी म्हणजे घरी कीर्तन वगैरे असायचं. आणि वडील पण त्या भक्ती मार्गातच होते आणि महिन्यातनं एक तरी होमपूजा वगैरे घरी व्हायची. जसं तुम्ही सांगतात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जशी की व्रतवैकल्य करणे, होम हवन करणे, ह्या भक्ती साधना आपण करत होतात. तर मला विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची ओळख आपल्याला कशी झाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? ते वडिलांचे एक मित्र आहेत, ते एकदा घरी आले होते. मग ते म्हटले तुम्हाला एक पुस्तक आणून देतो, देवाचं आहे, चांगलं आहे, वाचा तुम्ही. मी म्हटलं नाही, मी फक्त भगवद्गीता वगैरे वाचते आणि त्याच्यावरच माझा फक्त विश्वास आहे असं सांगितलं मी. मग त्याने आमच्या वडिलांचं म्हणजे वडिलांना त्या मार्गाबद्दल सांगितलं होतं की असं असं, आणि ते कधी जाणार होते ते मला माहीत पण नव्हतं. आणि मग ते जाताना एक मला पुस्तक देऊन गेले आणि ते नामदीक्षा घेण्यासाठी आमच्या वडिलांना घेऊन गेले होते. मग ते गेल्यानंतर पुस्तक होतं तसंच होतं, टेबलवर ठेवलेलं, भक्ती सौदागर होतं. मग मी 2 दिवसानं एकदा घरात झाडू मारताना माझी एक नजर फक्त पडली पुस्तकावर. त्याच्यावर संत रामपालजी महाराजांचा फोटो आहे. मग तो फोटोवर एक नजर पडल्यानंतर लगेच 2 दिवसानं मला म्हणजे संत रामपालजी महाराजांनी घरी मला म्हणजे दर्शन दिलं घरातच. म्हणजे आपण सत्यनारायणची पूजा मांडतो ती खोली वेगळी असते आणि देवघर हे वेगळं असतं. म्हणजे देवघर सोडून सत्यनारायणची ज्या ठिकाणी पूजा करतो ना तिथं त्या ठिकाणी गुरुजी बसलेत असं माझ्या स्वप्नात आलं आणि सगळे देव एका बुट्टीत असं भरून ठेवल्यात असं मला स्वप्नात आलं. आणि मुलगीला पण दर्शन दिलं आणि मग 1-2 शिडी पण देऊन गेलेली ते भगतजी. मग ते शिडी लावली आणि शिडी प्लेअर लावल्यानंतर कने संत रामपालजी महाराजांनी भगवद्गीतेचं सांगत होते. मग ते सांगत असताना मी परत शिडी मागं घ्यायची, परत ती भगवद्गीता काढून मी बघत होते. संत रामपालजी महाराजांचे म्हणजे ज्ञान इतकं मोठं उंच टोकाचं आहे की आमची समोर उभारायचं पण हे नाही आहे. आयुष्यात भरपूर ठेचा खाल्ल्यामुळं कधी पूर्ण विश्वासपासून कठीण होतं. त्याच्यामुळं आम्ही म्हणजे ती भगवद्गीता काढून मी बघायची की हेच सांगतात काय. मग ते सगळं तसं सांगत असताना मी सगळं उघडून बघायची, परत मागे घ्यायची शिडी, परत पुढे घ्यायची. ह्यातच मी बरेच 1-8 दिवस घालवले. तोपर्यंत आमचे वडील तिकडून आले, नामदीक्षा घेऊन आले. मग तिकडं नामदीक्षा घेऊन आल्यानंतर वडील कने सकाळी संध्या आरती लावायचे, दुपारी पण संध्या आरतीच लावायचे आणि संध्याकाळी पण संध्या आरतीच लावायचे. मला फक्त संत रामपालजी महाराज यांचं संध्या आरतीचाच आवाज फक्त यायचा असं व्हायचं आणि दिवसभर असं कानात घुमायचं. मग संत रामपालजी महाराजांच्या आवाजाकडे कने पूर्ण खेचली जात होती. आणि ते म्हटलं हे मी एक दिवस असं म्हणजे हे झाला माझ्याबरोबर की रात्री हे असताना म्हणजे आतून स्वतः गुरुजी मला सांगता येत नाही माझ्याबरोबर काय म्हणजे चमत्कारच म्हणाय पाहिजे किंवा दृष्टांत म्हणाय पाहिजे, पण आतून खरोखर गुरुजी बोलत होते. रात्रभर संध्या आरती चालू होती, आतनं माझा आवाज येत होता मला
आणि मी सकाळी रात्रभर म्हणजे इतकं छान वाटत होतं. आवाज इतका छान आहे का नाही, बस म्हणजे असं आवाजावर नुसतं प्रेम करावं असं वाटतं, असं इतका आवाज गुरुजींचा म्हणजे छान आहे. आणि ते सकाळी उठल्या डोळं उघडल्यानंतर बघितलं तर आमच्या वडिलांनी संध्याआरती वगैरे काय लावलं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि आवाज कुठनं येत होता, मी आवाज कुठनं येत होता बघितलं तर माझ्याच आतून आवाज ऐकला मी स्वतः. पण हे आतापर्यंत कोणाला मी घरी पण जास्त कोणाला बोलले नाही, कारण हे सगळं ऐकून ही अशी का हे करते, एवढी भक्ती करत होती, हे करत होती. मला नातेवाईकसुद्धा समजवायला यायचे, सांगायला यायचे की तू इतकी भक्ती हे करत होतीस, इतकं म्हणजे बिन पाण्याचा उपवास वगैरे करत होतीस आणि तुला अचानक हे काय झालं, हे काय तू सत्संग वगैरे लावतीस ते ऐकायचं नसते, आपण हे काय डोक्यात घ्यायचं नसते, हे जास्त शिकलेल्यांची कामं असतात असं मला समजवायचे ते. पण परमात्म्याने इतके लाभ दिले की आमचे लाभ बघून त्यांनीसुद्धा नामदीक्षा घेतली. मग तेव्हा मी म्हटलं आमचं तिकीट काढा, म्हटलं तिकडं जायचं, नामदीक्षा घेणार आहे. आणि मग तिथनं आम्ही नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला सर्वप्रथम पुस्तकाच्या माध्यमातून कळाला, त्याचप्रमाणे आपले वडिलांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला होता. आणि ज्या वेळेस ते आरत्या लावायच्या त्यावेळेस त्या आरत्या तुमच्या कानामध्ये गुंजत होत्यात आणि तुम्हाला थोडं एक प्रचिती येत होती की आपल्याला कोणी ना कोणी आवाज देत आहेत. आणि म्हणूनच आपण त्या आवाजाकडे लक्ष दिलं आणि संत रामपालजी महाराजांनी आपल्याला खेचून घेतलं आणि आपण त्यांच्या शरणात आलात. तर मला हे विचारायचं, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये काय काय अनुभव आलेत? अनुभव तर भरपूर, म्हणजे लाभ तर भरपूर झाले. मानसिक टेन्शन जे इतकं घरात होतं ना की आम्ही राहतं घरसुद्धा विकलं होतं आणि दुसरं एक घर घेतलं होतं, ते पण म्हणजे पैसे पण तिकडेच आणि घर नावावर करून देतो म्हणले, ते घर पण नावावर होत नव्हतं, अशी परिस्थिती झालेली आणि पैसे पण मिळत नव्हते. अशा परिस्थितीत आम्हाला संत रामपालजी महाराजांचा मार्ग दिसला आणि तिथून नामदीक्षा घेतल्यानंतर हळूहळू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले. परत आम्हाला ते घराचे पैसे परत मिळून आम्हाला दुसरीकडे घर मिळालं. परमात्म्यानं आता खरोखर थाट केल्यात, मी काय हे म्हणत नाही, खरोखरच थाट केल्यात. आणि इतकी दया झाल्या परमात्म्याची की सगळं म्हणजे इतकी आधी परिस्थिती इतकी विस्कळलेली होती की ती परमात्म्यानंच घडी बसवली आयुष्याची, असं झाले सगळीकडं. आणि भरपूर अशी कामं होती रेंगाळलेली की ती हळूहळू एक मार्गी लागली. आणखीन एक अनुभव मला सांगायचा आहे की एकदा आई आमची पडली होती आणि तिच्या बरगडीची हाडंच म्हणजे 3 तुकडं झालेलं, ते दवाखान्यात नेलं. मी संत रामपालजी महाराजांचे म्हणजे नामस्मरण केलं आणि तुम्हीच वाचवा म्हटलं. संत रामपालजी महाराज यांना एकदा मी विनंती केली, तोपर्यंत आमच्या मुलगीनं तिकडं फोन लावला, डायरेक्ट अर्धाच लावली गुरुजींना, कुछ नाही परमात्मा दया करेंगे असं सांगितलं तिथं. आणि त्यावर नेलेलं पेशंट 5 वाजता तिथं, 5 वाजल्यानंतर बरोबर 11 वाजता ते आम्ही स्वतः एक्सरे बघितला, तो 3 तुकडे झाले होते हाडाचे. मग ते डॉक्टर पण लवकर येत नव्हते. आईला अतिदक्षता रूममध्ये ठेवलं होतं आणि ते डॉक्टरांना शेवटी ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन ते दुसरे आमच्याबरोबर भगत जे आलेले त्यांनी जाऊन दाखवलं ते एक्सरे. आणि त्यांनी ते बघितल्यावर एक्सरे बघितल्यावर सांगितलं की नाही, ह्या पेशंटला काही नाही झालेलं आणि तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता असं सांगितलं. मग त्यावर मला म्हणजे असं जाणवत होतं की म्हणजे आईला म्हटलं मला तुमच्याकडे यायचं आहे असं तसं असं म्हटलं, असं म्हणजे इतकं मला समोर मी बघितलं आमच्या आईचा श्वास तिथल्या तिथं थांबला होता, पूर्ण बंद झाला होता. आणि मग त्यावेळेला मला काही सुचत नव्हतं. त्यावेळेला मी आईला नाकाला कोचलं, तिला गालावर 2-3 चपाटे मारले, तुला काय झालं नाही उठ म्हटलं. आणि गुरुजींना मी विनंती घातली, परमात्मा म्हटलं तुम्हीच वाचू शकता, ही तुमची भक्तीची लाज तुम्हीच राखा म्हटलं. आणि तोपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं की पेशंटला काही झालेलं नाही आणि घरी जावा म्हणून. आईनं तशा अवस्थेत फक्त एकदाच नुसतं असं हात जोडले, अशी मासा तळमळे आणि तळमळत होती आई. तिनं फक्त तसेच हात जोडले, ते एका क्षणात परमात्म्यानं तिथल्या तिथं ते म्हणजे शांत झाली आणि लगेच 5 मिनिटाच्या आत उठून बसली. लगेच 11:30ला घरी पण आली आणि परत जेवण गोळ्या खाऊन परत झोपली निवांत. आणि आता काही नाही, काही अजिबात काहीच तब्येतीची तक्रार नाही आहे. अतिशय म्हणजे अतिशय लाभ केला परमात्म्यानं, खूप दया झालेली आहे. म्हणजे संत रामपालजी महाराजांनी खरोखर अतिशय असे इतके लाभ झालेत की अनुभव सांगायला गेले की हजारो पुस्तकं कमी पडतील. मला पायलचा खूप त्रास होता आणि म्हणजे व्रतवैकल्य भरपूर उपवास वगैरे असे करून त्याच्यामुळं तो सुद्धा त्रास माझा संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षानंतर
हळूहळू पूर्ण सगळा म्हणजे कमी आला. आता अजिबात एकही पैशाची गोळी मला नाही. आणि इतकं म्हणजे सगळ्यात मोठा लाभ म्हणजे हा सत्यभक्ती मिळून मला हा मोक्ष मार्ग मिळाला, हा सगळ्यात मोठा लाभ आहे मला माझ्यासाठी. आणि आर्थिक लाभ म्हणजे आता परवाचीच गोष्ट सांगते. आमचं 2 खोल्या बांधाय काढल्या होत्या आणखीनवर, आणि अचानक मला पत्रे वगैरे घालायचे होते आणि पैसे कमी पडले, आणि तेवढे थोडे पैशासाठी माझं ते काम थांबणार होतं. त्यासाठी मग मला फक्त 12,000 रुपये येणार होते एवढं माहीत होतं. मग तेवढ्यात होते तेवढं करूया म्हणून मी बँकेत गेले होते. आणि तिकडे गेले तर बघते तर 12,000, माझा फक्त बॅलन्स 1,000च होता त्याच्यावर. आणि बघते तर बॅलन्स विचारल्यानंतर 20,000 आहे म्हणून सांगितलं. पण जेवढं मला गरज होती तेवढं मला सद्गुरू रामपालजी महाराजांनी जेवढी गरज होती तेवढे मला खरोखर म्हणजे बॅलन्स नसतानासुद्धा त्याच्यावर बॅलन्स दिला आणि माझं ते काम पूर्ण झालं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात. त्याचप्रमाणे आपल्या आईला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज जीवनदान मिळालेलं आहे. तर ह्या सगळ्या आपल्या लाभातनं आपण आपल्यासारख्या ज्या भगिनी आहेत, त्याचप्रमाणे आपल्या ज्या मैत्रिणी आहेत आणि नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्या ह्या मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी हात जोडून फक्त विनंती करू शकते. हा संत रामपालजी महाराजांचं हे जे ज्ञान आहे पूर्ण म्हणजे पूर्ण भक्ती, पूर्ण मोक्षाला नेणारं ज्ञान आहे. आणि आता विविध चॅनलवर प्रवचन येत आहे आणि प्रवचन चालू असताना एक पट्टी जाते, त्या पट्टीवर फोन नंबर वगैरे असतात. त्या फोन नंबरवर तुम्ही फोन करून नामदीक्षेच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथला पत्ता तुम्ही विचारू शकता. आणि हे संत रामपालजी महाराज आहेत, हे स्वतः परमेश्वर आलेले आहेत वरनं, आणि ते स्वतः म्हणजे एक पारस आहेत. आणि तुम्ही हा मनुष्य जन्म तुम्हाला परत हा गोल्डन चान्स मिळणार नाही हा भक्तीचा. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं अशी ही म्हणजे हात जोडून मी विनंती करते तुम्हाला. जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे TV चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्यातून आपण ते ज्ञान अर्जित करावं. त्याचप्रमाणे आता TV चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर संपर्क साधला तर त्याला साधकाला जिथे संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. तर ह्या जर आपल्या हाकेला जर एखादा साधक साथ घालत असेल तर त्या व्यक्तीला त्या नामदान केंद्रावर जाऊन त्या नामदीक्षेसाठी वास्तविक स्वरूपात किती पैसे मोजावे लागतील जेणेकरून त्याला हे संत रामपालजी महाराजांचा मार्ग किंवा गुरुमंत्र मिळेल? नामदीक्षेसाठी एकही पैसा मोजावा लागत नाही. उलट नामदीक्षा घेतल्यानंतर तेच आपल्याला एक फोटो गुरुजींचा व एक गुरुजींचं भक्तिबोधाचं पुस्तक देतात. तेच तुम्हाला फ्रीमध्ये मिळते. सगळी सोय तिथं फ्रीमध्ये आहे. आणि तुम्ही हा लाभ संत रामपालजी महाराज म्हणजे एक पारस आहेत आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा हीच विनंती. धन्यवाद सतसाहेबजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा
7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.